तानाजी मालुसरे यांची जयंती देखील आहे। हलक्या हाताने हा चेंडू मात्र मैदानावरती खेळून काढला मिडॉनला। त्या चेंडू त्यांच्या वर्णामध्ये आपण तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव दाभाडे या टीमला पाहतोय। हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढलाय। निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर एक टप्पा घेत चेंडू जाऊन पोहोचलाय लॉंग ऑफ मध्ये सीमा पार। सरपंच चषकाचा हा देखना चौकार 4 धावा। 47 धावा इक्वल स्थितीमध्ये सामना विवेक शिवेकरने आणला होता। म्हणजे ह्या मैदानाचा इतिहास आहे। हा चेंडू सीमा पार 4 धावेसाठी चौकार। वरती आपण जुन्नर नारायणगावचे रन मशीन अर्थातच अमोल घोडेकरला देखील कारण काय आले गुणलेखक मित्र आम्हाला कळवतील। शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 16 आणि 39 इथे बनवायच्या होत्या या आधीच्या चेंडूवरती आणि इथे एक मोठा प्रहार तानाजी काकडेच्या बॅटमधून आपण पाहिलाय षटकार। इक्वेशन यानंतरच्या चेंडूवरती मी तुम्हाला सांगेल। इथे पुन्हा मोठा फटका आहे तानाजी काकडे ऑन फायर। वाघांची दाट फोडला पहाड। वन ऑफ द बाहुबली षटकार। अ 23 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना 50 धावा देखील त्याने बनवल्या होत्या। इथे गोलंदाजीच्या माध्यमातून काय करामत करणार पहिल्या चेंडूवरती इथे आक्रमण चढवले मयूरच्या चेंडूला पाठवले सीमा पार षटकार। धावा ज्या धावपलिकावरती 5 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत। फ्रीज चेंडू होता खरपूस समाचार तानाजी काकडे ऑन फायर। वाघांची दाढ फोडला पहाड। गगनचुंबी षटकार 6 धावा। तर दुसऱ्या बाजूने टीके मॅन फ्रॉम तळेगाव दाभाडे तानाजी काकडेला आपण पाहतोय। मोठा फटका आहे क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता परंतु डोक्यावरनं चेंडू फरार झाला। चेंडू सीमा पार षटकार। तानाजी काकडेने इथे सामना संपवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं इथे वैयक्तिक अर्धशतकीचा आकडा देखील तानाजी काकडेने पूर्ण केलाय।